ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। वैराग भागात 4 दिवस वाघाने धुमाकूळ घालून 6 जनावरांना भक्ष्य केले। 2 दिवस बिबट्याने 3 जनावरांवर हल्ला केला। त्यात आता वैराग शिवारात बिबट्याची 3 पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। वैराग शहराजवळ बाळासाहेब खेंदाड व आप्पासाहेब खेंदाड यांच्या शेतात कांदा काढणी सुरू आहे। दरम्यान कांदा काढणी शेजारी गव्हाचे पीक आहे। या गव्हाच्या खालच्या बाजूने दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास बिबट्याची 3 पिल्ले आल्याचे बाळासाहेब खेंदाड यांनी पाहिले। दरम्यान त्या पिल्ल्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करावे यासाठी त्याच्या मागे ते धावले, मात्र बिबट्या त्यांच्या मागे असेल म्हणून पुन्हा मागे फिरले। या धावपळीत त्यांच्यासोबत असलेल्या बाळासाहेब खेंदाड यांनी देखील पिल्लांना पाहिले, तर कांदा काढणीसाठी आलेल्या 2 महिलांनी देखील पिल्लांना गव्हातून ज्वारीच्या शेताकडे पळत जाताना पाहिले। त्यानंतर या घटनेची माहिती वन विभागाला कळविण्यात आली, मात्र सध्या वन विभाग वाघ पकडण्याच्या घाईगडबडीत असल्यामुळे त्यांना तात्काळ घटनास्थळी येता आले नाही। वन अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांनी रानमांजरांची पिल्ले असू शकतात असा अंदाज वर्तवला आहे। दरम्यान मागील गुरुवारी आप्पा भोसले यांच्या शेताकडे रेडकाची शिकार बिबट्याने केली होती। हे ठिकाण खेंदाड यांच्या शेतापासून अवघ्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे वाघ गेला असला तरी बिबट्याची दहशत कायम होती। आता त्यामध्ये या पिल्ल्यांची आणखीन भर पडली आहे। शेतात मजूर असल्याने शेतात होतो त्यावेळी बिबट्याची 3 पिल्ले दिसली। अचानक बिबट्याची पिल्ले दिसल्याने घाबरून गेलो, त्यामुळे या पिल्लांचा फोटो काढता आला नाही। आमच्या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी बाळासाहेब खेंदाड यांनी केली आहे।